सशक्त व समृद्ध बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी CAA व NRCच्या समर्थनार्थ मोर्शी येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। शिवछत्रपती चौक येथे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवछत्रपतीच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। यानंतर या रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीत विविध हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही रॅली ST बस स्थानक, तहसील, जयस्तंभ चौक, मंत्री मार्केट, गांधी चौक, गुजरी बाजार मार्गे रामजी बाबा देवस्थान पर्यंत काढण्यात आली। या रॅलीत भारत मातेची मूर्ती ट्रॅक्टरवर सजावट करून ठेवण्यात आली होती। नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभेत नुकताच मंजूर करण्यात आला आहे। राष्ट्रहिताच्या दृष्टीने हा कायदा अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असतानाही NRC व CAAच्या विरोधात विरोधी पक्षातर्फे जनतेला खोटी माहिती देण्यात येत आहे। देशात शरणार्थी आहेत, त्यांनाही अधिकृत नागरिकत्व देण्यात येणार आहे। वास्तविक पाहता नागरिकांना या कायद्याची माहिती व्हावी हा व्यापक दृष्टिकोन ठेवून ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती। मेरे को तेरा आवाज आ रहा है क्या एक बार भारत माता की जय, भारत माता की जय। तो लाईन मध्ये चला, सृष्टी मध्ये चला। सगळे कार्यकर्त्यांना विनंती आहे, कौन्सिलर विनंती आहे, सगळे माझे देश बांधवांना विनंती आहे, सृष्टी मध्ये चला, लाईन मध्ये चला। सगळ्यांना सूचना, तिरंग्याचं मान आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे। तिरंग्याचा कुठे अपमान होणार नाही। हा तिरंगा 600 फूट आकाराचा होता। या रॅलीमध्ये माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, सौ वसुधा बोंडे, राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीच्या समर्थनार्थ व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून रॅलीला समर्थन दिले। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून दत्तराज इंगळे।